मला दे की एक. दे की मग एक त्यातलं. रस्ता मी कुठं कुठे इथं अंधारच आलाय पूर्ण. चालवले औषध इकडून आलं बाजूला सगळा चिखल चिखल ताटवणे आलेले आहेत ना पाहिजे. अजिबात दुखतंय म्हणायचं नाही. सही आहे अजून. बुट परत येत नाही वाटते. बघू शकता. नमस्कार मित्रांनो, माझं नाव सुरेश लोकरे. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. आणि आत्ता आम्ही निघालो पन्हाळा ते पावनखिंडी या मोहिमेवर. आणि आता सकाळचे 7 वाजलेत. आम्ही बॅग तीन भरल्या आणि आम्ही आत्ता जाणार आहे, बाहेर पडणार आहे. पुढं तुम्हाला दाखवतोच कसं कसं काय काय होते. छत्रपती शिवाजी महाराज की जय. नमस्कार मित्रांनो, आता आम्ही पन्हाळा गडावर पोहोचलेलो आहे. आणि आता इथून पुढे पन्हाळा ते पावनखिंडी पदभ्रमंती आणि इथून सुरुवात करणार आहे. बघू शकता मागं बाजूला मार्ग आहे. पोटी अरे शिवनेरी वरिरत्न जलमले जिजाऊंच्या पोटी. नावतयाचे सदा गुंजते मराठ मोळ्या ओटी. नावतयाचे सदा गुंजते मराठ मोळ्या ओटी. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत 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 छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की राजमाता जिजाऊ की. अरे मुख्य म्हणाले किती उधळाव्या शब्दांचे बुडबुडे. अरे मुख्य म्हणाले किती उधळाव्या शब्दांचे बुडबुडे. महाराज तुमच्याच बुडी उडती तोफांचे चौबडे. महाराज तुमच्याच बुडी उडती तोफांचे चौबडे. त्यामुळे मला आपण स्वराज्य रक्षक शिवबाजा मावळा छत्रपती शिवाजी पेठ कोल्हापूर या ग्रुपमधून जाणार आहे. आपण बाजीप्रभूंच्या स्मारकास मानवंदना करून आपल्या मोहिमेला सुरुवात केलेली आहे. सकाळचे 9 वाजलेले आहेत. तुम्ही या पन्हाळा गडावरून नजारा बघू शकता. मस्त वाटले एकदम. बाजीप्रभूंच्या पुतळ्यापासून पुढे आल्यावर इथं छोटी पायवाट लागते. त्या पायवाटेवरून आपण चालत जायचं आहे. इकडून पायवाट येते. इकडूनच चालत जायचं खाली. हा पूर्ण पन्हाळगडाचा भाग आहे. इथून पुढं आपल्याला 4 ते 5 किलोमीटर चालत जायचं आहे. तिथं आपल्याला माळुंगे गाव लागणार. त्यानंतर मग आपल्याला मसाई बटाव लागणार आहे. तुम्ही बघू शकता आपण पायवाटेवरून खाली आलेलो आहे आता आणि ते डांबरी रोड चालला आहे. इथनं आपण पुढे जाणार आहे तिकडे. सगळे शिवभक्त सगळे शिवरायांचे मावळे चाललेले आहेत. हा माझा मित्र आहे वैभव, सत्यजित आणि श्रुती. सांगाल तुम्ही पन्हाळगड सोडलेला आहे.
आपल्या सगळ्यांच्यात एक छोटा मावा आलेला आहे. नाव काय तुझं? पूर्ण नाव सांग. किती वर्ष आहेस तू? वय काय तुझं? 10:15 वाजले आता आणि आपण माळुंगी गावातून हळूहळू पुढे जात आहे आणि इथून पुढं आपल्याला मसाई वाटावर पोहोचायला कमीत कमी 1.5 ते 2 तास लागणार आहेत. कारण मसाई पठारावर जाताना पूर्ण चढते आहे, त्यामुळे आपल्याला कमीत कमी 1.5 ते 2 तास लागणार आहेत. डांबरी रोडवरून इकडं आलं, इकडून या पायवाटेवरून त्या दगडांच्या मधून आपल्याला तिकडं वरती जायचं आहे. वरती मसाई पठार आहे, इकडं एक खूण आहे, तिथून आपल्याला डावीकडे वळून वरती जायचं. आता इकडनं जंगल चालू झालं आहे. पाहू शकताय तुम्ही जंगल चालू आहे. इथं काट्यांची झाडं आहेत, त्यामुळे जंगलातून चालत असताना आपण आजूबाजूला बघत चालावे. इथनं वरती चढून आलं की परत डांबरी रोड येते. शेताकडे जात आहे त्यांच्या. चालत असताना आपल्याला काही शेतकरी लोक त्यांच्या शेताकडे कामाला जाताना आपल्याला दिसून येतात. एवढं चालत असताना थोडा थकवा आला असला किंवा एनर्जी थोडी कमी झाली असली तरी लोकांना कॅमेरा बघितल्यावर एक नवा उत्साह येतो व जोश येतो. जसं जसं आपण वरती जाऊ तसं तसं आपल्याला मस्त असे नजारे बघायला मिळतात. नमस्कार. आपण इथून पुढे मसाई पठारावर जाणार आहे आणि आपण ज्या ग्रुपमधून आले त्या ग्रुपचे संयोजक त्यांच्यावर आपण थोडं बोलूया. आपल्या मंडळाचं नाव आहे स्वराज्य रक्षक शिवाजी माळा मर्दानी आखाडा शिवाजी पेठ कोल्हापूर. आपलं हे 6वं वर्ष आहे. आता आपण मसाई पठारावर आलेलो आहे. मसाई पठारावरून खाली गेल्यावर खोतवाडी वगैरे आहे, तिथं आपण जेवणासाठी थांबणार आहे. जेवण झाल्यानंतर आपल्याला काही वाडा लागतात, त्यानंतर एक करपेवाडी आहे. करपेवाडी नंतर आपले राहण्यासाठी आपण संध्याकाळी 5 वाजेपर्यंत कळकेवाडी या ठिकाणी पोहोचत आहे. चला आपल्याला पठारावर जायचं. आपण मसाई पठाराच्या उजव्या बाजूच्या कड्याला आलो. आपण मसाई पठाराच्या उजव्या बाजूच्या कडेला आले होता. बघू शकता तिथून चालू. आपण हा पूर्ण कडा इथून
पूर्ण सपाट प्रदेश आहे हा. इथनं आपण डोंगर चढून वरती आलो. पूर्ण सपाट आहे इथे. तळा आहे छोटे. वैभव कसं वाटायलंय? पण अजून खूप प्रवासी काटे मस्त वारं सुटले मसाई पठारावर. आपल्याला इथे वाजी दिसले ते त्यांच्या शाळांना करायला घेऊन आलेला आहे तिथे. मला त्यांच्याशी बोलू वाटलं म्हणून मी त्यांच्या इथे गेलो. तुम्हाला सरळ सगळे तुमचे चालत जातील. आता काय करायचं तर? सगळंच कोण करणार आमचं बाबा सांग. नाही चांगला असतं राहा, काळजी घ्या. होय. वारले जोरात आहे त्यामुळे आवाज थोडा कमी येत असेल. मसाई पठारावर तळा आहे पुढे एक छोटस. इकडे ज्येष्ठ मंडळी बसलेले आहेत, थोडा वेळ रेस्ट घ्या. वारं सुटले जास्त. बघू शकता ठिकठिकाणी असे टिकमार्क लावले, निर्देशित लावले तिथे ठिकठिकाणी. माझं पुढे चालत जायला. आलोय मसाई पठार करून. इकडं मसाई देवीचं मंदिर आहे. हे जुनं मसाई देवीचं मंदिर आहे आणि अजून पुढे गेले अनेक मंदिर आहेत. ते आत्ता नवीन झाले. अनेक टिक मार्क आला इथे. आपला ग्रुप स्वराज्य रक्षक ग्रुप आहे. असे ते खूप ग्रुप आहेत. त्यामुळे प्रत्येक ग्रुपनं आपल्या भावांकडे जसे की आपल्याकडे बँड दिले. त्या बँडवरून काही कुठल्या ग्रुपमधला मदत तिकडून पुढे जाते पायवाट. पूर्ण पायवाट आहे पूर्ण. मसाई पठार हा एकूण 10 किलोमीटर आहे.
आणि आत्ता आपण अर्ध्यापर्यंत आलं असं वाटलं. इथनं पुढे घसरत लागतं आणि त्या पुढं ते तुम्हाला चढती दिसायला. त्या चढतीवरनं पुढे गेल्यावर मसाई देवीचं नवीन मंदिर आहे इथे. त्या मंदिरापासून आपल्याला सरळ पुढे जायचं. करणं आपला परत चला पुढे. त्या जुन्या मसाई मंदिरापासून पुढे आल्यावर इकडे एक नवीन मसाई मंदिर आहे. आता पुढे इकडे जायचं आहे. हे मागं मसाई देवीचं मंदिर आहे. आणि मागं आपण बघितलं हे जुनं मसाई मंदिर. पुढे आल्यावर पुढेच लहान मोठी माकडं आपल्याला बघू शकताय. कशी बसलेत ते लहान आहेत थोडे मोठे आहेत. हे बघा का तुम्ही इकडे बघा आईचं प्रेम तुम्ही बघू शकताय. आमचं चालणं सुरू आहे अजून. आता 12 वाजले दुपारचे. अजून आम्ही मसाई पठार पार केलेलं नाही. आता बहुतेक आम्ही 10 किलोमीटर चाललो आहे अजून. आजचं टार्गेट 30 किलोमीटर आहे. आम्ही आता मसाई पठारावर अजून जरा वरती आलेलो आहे. इथं वारं खूप जास्त सुटले. तुम्ही बघू शकता वाऱ्याचा आवाज. तरी आज पाऊस नाही आहे त्यामुळं एक दिलासा आहे की फास्ट आम्ही जाऊ शकतो आणि जिथं आम्हाला मुक्काम करायचं तिथं पोहोचू शकतो. संध्याकाळी तरी 8 संयोजकांनी 8 वाजता म्हणून सांगितलं आम्हाला. बघू आता जेवायला कुठेतरी थांबणार आम्ही. खूप वेळ चालल्यानंतर आपण आता मसाई पठाराच्या शेवटच्या टोकावर पोचलो आणि इथून पुढं आपली आता खरी धारातीर्थी मोहीम चालू होणार आहे. आता आपण मसाई पठारावरून खाली उतरत आहे. पुढं जंगल चालू झालेलं आहे आता बघू शकता. चालू झाला आता मोठा. घातलेला नाही आता रेनकोट घालावं लागेल. रेनकोट खाली उतरत असताना आपल्याला अशी लहान मुलं मुली बघायला मिळतात. त्यांना तुमच्याकडे काय असेल ते गोळ्या, चॉकलेट, पेन, पेन्सिल अशी मदत करत चला. छोटीशी एकदम पायवाट आहे. छोटी एकदम बघू शकता. एकच पाय बसलेला एवढी वाट आहे. इकडनं आलो आपण. ही वाट बघू शकताय केवढी लहान वाट आहे. इकडून इकडे जायचं आहे.
तर सगळ्यांनी रेनकोट काढल्यात, पाऊस गेलाय. चांगला तरी तुमचे एवढं वय असून अजून चालण्याची क्षमता आहे तुमच्यात. होय होय होय. आमचे पाय दुखायला चालून तुम्ही चालायला अजून म्हणल्यावर अजिबात दुखतंय म्हणायचं नाही. लई आहे अजून. झालंय आवरले. इथे पलीकडे जाय आता. खाली 3 मुलं उभारल्यात, त्यांची मस्करी म्हणून आपण चॉकलेट मागा. त्यांची रिॲक्शन बघू. कुठं आहेत? कुठं वाटायला रे? दे की मला दे की एक. दे की मग एक त्यातले एक दे की. जाऊ घेऊन नको. धरा ठीक आहे बा. घे असू दे. अरे धर खा तू खा. त्यांची रिॲक्शन बघितली असेल. त्यांच्याकडे मागितल्यावर त्यांनी ते चॉकलेट दिलं मला. लय भारी होती ती. मला आता कुंभारवाडीत पोचले आपण. आता वरून पूर्ण डोंगर पार करून हा मेन रोड लागलेला आहे. डांबरी रोड आहे. नाही इकडं आता इथं थोडंच पुढे गेल्यावर खोतवाडीहून गाव आहे. तिथं जेवणाला थांबणार आहेत सगळे. परत पाऊस चालू झाला आहे. पण आता इकडनं खोतवाडीकडे निघालो आहे. इकडं जाताना डाव्या हाताला निसर्गानं केलेली एक कलाकृती आपल्याला दिसता. कसलं मस्त वाटत आहे ते. सगळं पूर्ण दगडांचं आहे ते. दगडांचे मिनार झालेत तिथे. इकडून सगळे झाल्यात आणि इकडं जायचं आहे. खोतवाडी आता 2 किलोमीटर राहिल्या. खोतवाडी 2 किलोमीटर राहिल्या. जाऊन जेवणात 5 मिनटं बसायचं, परत चालायचं. चला पुढे चला. अजून लय चालायचं आहे. खोतवाडी आलेली आहे. आता या गावात कुठेतरी आम्ही जेवणार. आता कुठल्यातरी घरात थांबायचं. तुम्ही कुठल्या पण घरात गेला तर तुम्हाला कोणच नाही म्हणणार नाही तुम्हाला. या आजीने आम्हाला इथं बसायला जागा दिला जेवायला. ते जेवणार आहे सगळे बसून जेवायला. ताटं मिळालेले आहेत. सगळं ओके मध्ये आहे. सगळे जेवायला. इकडे यांचं जेवण झाले. जेवण झालं आता सगळ्यांचं. सगळे जरा एक उभारला एक बसला आहे. निवांत आहेत. आता इथनं तिकडं जायचं आहे. आत्ता वाजल्यात 2:30 दुपारचे. परत एकदा आपल्या मोहिमेला सुरुवात झालेली आहे. आपण आता खोतवाडी गाव सोडून थोडं पुढे आलेलं आहे. आणि इकडं आता बांबगड गाव लावणार आहे पुढचं. तिथं आपण जाणार आहे. न पुढं मी तुमच्याबरोबर बोलत राहीनच. आणि काय काय सीन आपल्याला चांगले मिळतील ते पण तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेन. चला. अशी बैलांच्या येणं शेती चालू आहे. इथनं आता पुढं चढती लागलेली आहे. आता
सगळ्यांनी जरा जेवलात त्यामुळे एनर्जी जरा असेल जास्त. सगळा चिखल 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 सगळा चिखल. असंच आपल्याला पुढे चिखलातून वाट काढत जायचं आहे. तुम्ही बघितलं असेल आता पूर्ण सगळा चिखल झालेला आहे पायात पावसामुळं. पाऊस कंटिन्यू चालू आहे आणि तुम्ही बघा सगळ्यांच्या इकडं शेती आहे. शेती सगळ्यांच्या त्यातनं वाट आहे. तिथनं आम्ही निघालो. हो बाजूला वा. अनेकदा भावा अनेकदा घ्या. चला पुढे. इकडून सगळे आल्यात. इकडून आल्यात. इकडं कसला मस्त वेळ आहे. एक नंबर. बाजूला वा. बाजूला वा. आपण तिकडनं पुढाला तसं आहे आणि इकडे छोटा वडा आहे. तिकडनं पाण्यातनं जायला लागते. पाण्यानं जायचं आहे कुठून जायचं रे? पाणी भरले. एका बुटात 1 लिटर एका बुटात 1 लिटर. चला चपाती का तुझं नाव काय तुझं? राही. कुठून आलाय तुम्ही? इस्लामपूर. आता आम्ही अजून जंगलात आहे. आता जरा जरा धोका लागलो. आता 5:15 वाजल्यात. तर पुढं निलगिरीचं जंगल आहे. निलगिरीचं जंगल कारण इथं पुढं सगळी निलगिरीची झाड आहे. निलगिरीचं जंगल आहे. पूर्ण सगळी शांतता आहे. सगळी शांतता आहे बघा. जंगल ग्रुप जरा थांबला इकडे. संध्याकाळी पण शिकवे की पाय जाऊ करूया बरोबर काय असं निलगिरीच्या जंगलाचे 2 भाग पडतात. पहिला भाग झाल्यावर थोडासा गॅप आहे मध्ये. त्यानंतर परत दुसरा निलगिरी जंगल चालू होते.
जंगलाचा पहिला भाग संपल्यावर आपण थोडी विश्रांती घेतली आणि मग परत आपण निलगिरी जंगलाच्या दुसऱ्या भागाकडे चालायला सुरुवात केली आहे. निलगिरी जंगलातून येताना ठिकाणी अशा रिबीन बांधलेल्या आहेत त्यामुळे आपला रस्ता चुकत नाही. निलगिरीच्या जंगलातून पुढे आल्यावर असा हा पूर्ण हिरवळ असा आणि सपाट असा भाग लागतो. आम्ही आता पुढे आलेलो रस्ता आम्ही पुढे कुठे वैभव काय झाले रस्ता रस्ता कुठं आहे येत आहे रस्ता तेवढा कुठे आहे सांगा. तुमची वाट बघालोय आणि दोघं वरती गेले काय केवाडी ती दुसरी ती एक जण पूर्ण पाण्यात निघाला असता पाणी रोड दिसत नाही पाय बघा केवढा खाली गेला. अरे बूट आला आला काय धीरे जरा बुटात पूर्ण माती गेली. चला गंबूट आणायला लागत होतं रे गंबूट आणायला लागत होतं रे हे गंबूट आणायला लागत कल बघा अरे बूट परत येत नाही वाटते शूज पूर्ण घाण झाला. पावसामुळे पूर्ण सगळीकडे लय चिखल झाला आहे त्यामुळे तुमची पडण्याची शक्यता असते म्हणून येताना ग्रीपचा शूज घालून येत चला त्यामुळे तुम्ही पडणार नाही. पाय पूर्ण दिवसभर ओले असल्यामुळे पायाची पूर्ण वाट लागली अक्षरशः बघा तुम्ही. माझे खरोखर पाहिले दुखले खरंच सांगालोय थर्ड वडाचा प्लॅन चालू आया नहीं इसको लाया गया है फसा कर वो भी प्रक्रिया काय प्रक्रिया माझी काय नाही याच्यावर आपण चला पुढे जायचं गाव. आता इथं अंधारच आलाय पूर्ण चालवले अजून कैकेवाडी कधीपासून आल्या काय माहिती. संयोजक मगापासून 1 तास जरा चांगला 2 किलोमीटर आहे 2 किलोमीटर पुढं एक लाईट तर दिसायला आम्हाला आणि घर पण आहे तर बघूया काय होते तिथे असलं तर बरं नाहीतर अजून पुढे चालायला लागणार आहोत. चला बघा काय होते. गाव कुठलं हा कैकेवाडीत पोहोचलोय. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद बघा कसा आला. सगळी खुश झाला आता कैकेवाडी म्हणल्यावर. काय लाईटच गेले इथं आता अरे रे आम्ही इथं पोहोचलोय आणि लाईट गेली. कैकेवाडी आल्या पण इकडं लाईट नाही आहे. लाईट नसू दे पण जिथं राहायचं आहे ते ठिकाण लवकर येऊ द्या सगळ्यांना वाटायले. काय होते बघा. स्वराज्य रक्षा कुठं स्वराज्य आहे आणि इकडं आहे काय भरले काय पब्लिक जास्त आहे काय जवळ आहे ना. या पलीकडे आधी अर्धा आता आम्ही कैकेवाडी इथे पोहोचलोय. इथं आमचं राहायचं घर आहे तिथे पण पोहोचलोय. आणि आता सगळं तुम्हाला काय दिसणार नाही पूर्ण अंधार आहे. फक्त पूर्ण अंधार आहे. पूर्ण अंधार लाईट गेल्या पूर्ण
राहिले. लाईट गेल्या तर लाईट कधी येत्या बघतो. Big thank you for being here. बहुत बहुत धन्यवाद.